10वीचा गणित या विषयाचा अभ्यास करत असताना या गोष्टी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये नक्कीच गणित या विषयामध्ये खूप चांगले मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की करा. तर मित्रांनो आपण वेळ घालवणार नाही तर लगेच पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी तुम्ही केल्याने तुम्हाला बोर्डामध्ये नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो सर्वात अगोदर गणिताचा अभ्यास कसा करायचा हा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड जातो. तर याच विषयी आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला जसं की माहीत आहे गणितामध्ये तुम्हाला 2 विषय आहेत, बीजगणित आणि भूमिती. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही त्या विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर बीजगणित आणि भूमितीमध्ये जे पण धडे दिलेले आहेत, जे पण प्रकरण दिलेले आहेत त्यामधील कोणते प्रकरण हे किती मार्कला विचारले जातात ते पाहायचे आहे. तुमच्या बीजगणित आणि भूमितीमध्ये असे तुम्हाला 2 ते 3 प्रकरण दिसतील जे तुम्हाला सर्वात जास्त मार्कला विचारलेले जातात. ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत. ते 3-3 प्रकरणच तुम्हाला त्या दोन्ही बीजगणित आणि भूमितीमध्ये करायचे आहेत. कारण मित्रांनो तुमच्याकडे आता खूप कमी टाईम उरलेला आहे. या टायमामध्ये तुम्ही बीजगणित आणि भूमितीचा अभ्यास पूर्णपणे नाही करू शकत. त्याच्यामुळे मित्रांनो जो अभ्यास तुम्ही करू शकता तेवढाच तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामुळे सर्वात अगोदर जे सर्वात जास्त मार्कला चॅप्टर आहेत म्हणजे जे सर्वात जास्त मार्कला धडे विचारले जातात ते तुम्हाला शोधायचे आहे. त्यानंतर त्या धड्यामधील कोणकोणते असे फॉर्म्युला आहेत, सूत्र आहेत ते तुम्हाला एका पेजवर लिहून काढायचे आहेत मित्रांनो. म्हणजेच तुम्ही 4 ते 5 पानावर गणिताचे 4 ते 5 धड्यांचे सूत्र हे लिहून काढायचे आहेत. ते तुम्हाला सतत दिवसामध्ये 4 ते 5 वेळा तरी वाचायचे आहेत जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहतील. त्यानंतर त्या सूत्रांचा वापर करून गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबरच तुम्हाला मागचे क्वेश्चन पेपर बघायचे आहेत मित्रांनो, मागचे 3 वर्षाचे, ज्यामध्ये त्या धड्यामध्ये कोणकोणते जे गणित आहेत ते तुम्हाला विचारले जातात, कोणकोणते प्रश्न आहेत ते मागे 2-3 वर्षामध्ये विचारले आहेत, कोणकोणत्या प्रकारचे गणित विचारले जातात ते तुम्हाला पाहायचं आहे आणि त्या प्रकारचे गणित सोडवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता तुमच्याकडे एवढा टाईम नाही की तुम्ही पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता वाचू शकता आणि लक्षात ठेवू शकता. एवढा टाईम तुमच्याकडे नाही. त्याच्यामुळे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला धडे शोधायचे आहेत जे सर्वात जास्त मार्कला विचारले जातात. त्यानंतर त्यामधील सूत्र काढायचे आहेत. सूत्राचा वापर करून तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे आहेत जे मागच्या 3 वर्षांमध्ये विचारले आहेत. बरोबर जर वेळ भेटला तुम्हाला तर तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा थोडाफार अभ्यास करायचा आहे. हे केल्याने काय होईल मित्रांनो की तुम्ही जर असे चॅप्टर तुम्ही केले, असे प्रकरण केले जे परीक्षेमध्ये खूप कमी मार्कला विचारले जातात तर तुम्हाला काय होईल मित्रांनो तिथं पास होण्याचे सुद्धा खूप अवघड होईल. त्याच्यामुळे तुम्ही असे चॅप्टर करायला घ्या मित्रांनो जे सर्वात जास्त मार्कला विचारले जातात. तुम्हाला हे मार्क्सचं वेटेज हे तुम्हाला गाईड्स वगैरे अपेक्षित वगैरे मिळतात. त्याच्यात पहिल्या पानावर तिथे लिहिलेलं असतं की कोणता धडा किती मार्कला विचारला जातो. त्याच्यामुळे तिथून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे अभ्यास केल्याने तुम्हाला नक्कीच मॅथ्समध्ये खूप चांगले मार्क मिळतील. तर अशाच माहितीसाठी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील.